आपण पाहतायत स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सन्मान्य श्री सुरेशजी म्हात्रे उर्फ सर्वांचे लाडके बाळ्यामामा चषक 2024 आज जय सोनाई वडूनगर संघाने 2 सामने जिंकलेले आहेत आणि पुढील फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे। भक्तिधाम डुंगे संघाचं मी या ठिकाणी कौतुक करेन की बराचसा वेळ गेली 2 ते 3 तास ते या ठिकाणी उपस्थित आहेत, सामन्याची वाट पाहत आहेत। मात्र भक्तिधाम डुंगे संघ लवकरच आपणही या रजनी क्रिकेटमध्ये सहभागी होऊ शकाल। बाय द वे जयेश पाटील वंडर बॉय ऑफ भिवंडी क्रिकेट, मुनीश जोशी आणि जयेश पाटील ही सलामीची जोडी आपण पाहतोय। गोलंदाज तयार होईल हिमांशू, एक चांगलं बॅटल नक्कीच नेहमीच हे दोन्ही जे खेळाडू आहेत एकाच संघामधून आपल्याला भिवंडीच्या संघामधून अनेक वेळा खेळताना आपण पाहतोय, मात्र इथे अगदी एकमेकाविरुद्ध लढणार आहेत। खरं तर चांगलं बॅटल प्रेक्षकांना पाहायला मिळेल। समेश ऑन हिमांशू, पहिला चेंडू अगदी अंगावर आदळतोय, नक्कीच इथे मात्र पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय कुठे ना कुठे हुक करण्याचा प्रयत्न केला होता जयेश पाटीलने। इथे चेंडू अंगावर नाही तर वर्मावर बसलेला आहे जयेश पाटीलच्या। इथून जयेश पाटील काय रंग दाखवणार आहे, काय पलटवार करणार आहे हिमांशूवर, हे पाहणं नक्कीच इंटरेस्टिंग असेल। कारण तुमच्या वर्मावर जेव्हा घाव बसतो ना तेव्हा नक्कीच तुम्ही खवळून उठत असतात। इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न केला होता, बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता। काय जबरदस्त चेंडू होता, अगदी यष्ट्यांच्या वरून गेला होता। स्विंग अँड मिस, स्विंग थोडासा आहे रात्रीच्या सत्रामध्ये हिमांशूकडे, आणि जेव्हा मातीची अशी विकेट असेल ना हिमांशूला नक्कीच चेव येत असेल, कारण या खेळपट्टीवर त्याचे चेंडू अगदी जास्त स्विंग होतील। यस यस, मी म्हटलं होतं की या खेळपट्टीवर त्याचे चेंडू अजून जास्त स्विंग होती। काय खेळपट्टीचा उपयोग करून घेतलेला आहे, काय खेळपट्टीची मदत या ठिकाणी मिळते त्याला। जबरदस्त बॉलिंग, पेस काय आहे, काय जबरदस्त वेग आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये। 3 डॉट आणि तेही जयेश पाटील सारख्या फलंदाजाच्या समोर। क्या बात आहे, हा फुलटॉस आहे, स्वांग केलेला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला तयार होते, मात्र बीट करून जातोय चेंडू सीमारेषा पार। जयेश पाटीलच्या बॅटमधून चौकार। जय सोनोई वडूनगरच्या पाठीराख्यांना मात्र झोप नाही आहे, कारण यानंतरचा सामना लगेच जय सोनोई वडूनगर आणि टीम डुंगे मध्ये खेळला जाईल आणि अजून एक बॅटल आपल्याला समोर येईल। अजून प्रेक्षकांची जी संख्या आहे ती कमी होत नाही आहे, हे प्रेम आहे क्रिकेटवरील। हिमांशू हाफ ट्रॅकर, यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात होते लॉंग लेग सीमारेषेवर। कॅरी केलं नव्हतं खरं तर अगदी क्षेत्ररक्षकाने। पाहतोय पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र दुसरी धाव। जयेश थोडासा नाराज आहे, कारण त्याला माहीत आहे की दुसरी धाव घेण्याचा जर प्रयत्न केला असता तर कुठे ना कुठे तो डेंजर झोनमध्ये असता। धावसंख्या धावफलकावर लागलेली 5। मागचा सामना अगदी काळजाचे ठोके चुकवणारा, हृदयाचे ठोके चुकवणारा सामना होता, खास करून MD स्पोर्ट जय सोनोई वडूनगर संघासाठी। परेश काबूकरला अजूनही विश्वास नाही की मी बाद होतो की नाबाद होतो। यस, 5 धावा धावफलकावर पहिले षटक, पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय हिमांशूचं। गुडलँड स्पॉटला चेंडू नक्कीच इथे मात्र पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्रामध्ये जबरदस्त शॉट, या ठिकाणी मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार।
पहिले 3 डॉट येऊनही धावसंख्या मी तर म्हणेन एक समाधानकारक धावसंख्या आहे, कारण जयेश पाटील अजून खेळपट्टीवर आहे, मोनिश जोशी खेळपट्टीवर आहे. एकूणच या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये 2 चौकारांच्या सहाय्याने 9 धावा आल्या आहेत. रजनी क्रिकेटमध्ये हे असं चालणारच, पहिलं षटक, दुसरं षटक, तिसरं षटक, हे षटक प्रत्येक जे षटक आहे ते वेगवेगळ्या धावा तुम्हाला देत राहणार. खास करून महत्त्वाचं असेल ते शेवटचं षटक. गिरीश पाटीलने जय सोनई वडूनगर संघासाठी या अगोदरच्या सामन्यात चांगलं षटक टाकलं होतं. त्या षटकामध्ये वाईटच्या रूपाने फक्त 1 धाव, त्यानंतर पूर्ण षटक जणू नक्कीच मॅडन हाताळलं होतं त्याने. दुसऱ्या सामन्याचा जर विचार केला, हायलाईट बॅटिंग राहिली ती धीरज धुमालेची. धीरजचं नक्कीच फॉर्ममध्ये येणं खूप चांगलं आहे जय सोनई वडूनगर संघासाठी. MD स्पोर्ट जय सोनई वडूनगर संघ या स्पर्धेमध्ये 2 विजय मिळवून आता मात्र तिसऱ्या फेरीमध्ये 2 हात करणारे भक्तिधाम डुंगे या संघाची. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण 4 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्समध्ये तयार राहायचे. भक्तिधाम डुंगे आणि MD स्पोर्ट जय सोनई वडूनगर दोन्ही संघाचे कॅप्टन आपणास विनंती असेल. नवीन गोलंदाज मोनिश पाटील नेवालेकडून गोलंदाजी करेल. समोर वंडर बॉय ऑफ भिवंडी क्रिकेट जयेश पाटील. हा चेंडू मात्र टॉप एज लागली, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र केला जाणार नाहीये. खरं तर क्रिकेटसाठी आदर्शवत ड्रेसिंग आपण पाहतोय जरीमरी आलिमगड संघाची. टेस्ट क्रिकेट जेव्हा सुरू झालं नक्कीच हा ड्रेस कोड होता. क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ समजला जात आहे आणि सभ्य लोकांचा नक्कीच जर खेळ आहे तर त्यासाठी ड्रेसिंग जी होती ती अगदी व्हाईट जर्सी, व्हाईट ट्रॅक आणि सफेद कलर हा शांतीचा कलर मानला जातो, सौहार्दाचा कलर मानला जातो, अगदी शांतपणाचा कलर मानला जातो. आणि त्यासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये प्रथमतः ही ड्रेसिंग केली गेली होती. इथे मात्र चेंडू हवेत आहे, स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली. ओ माय गॉड, तिसऱ्या अटेम्प्टमध्ये इथे झेल कंप्लीट केला जातोय आणि मोनिश जोशीची खेळी संपुष्टात. खरं तर आत्ता व्यवस्थित ट्रॅक पकडलेला आहे DJ मास्टरने. दी शोले चित्रपट या भारतातील क्वचितच असा कोणी प्रेक्षक असेल, दर्शक असेल ज्याने शोले चित्रपट 1-2 वेळा पाहिला नसेल. आणि त्या चित्रपटातील धून आपल्यापर्यंत. विकेट आली मोनिश जोशीची. गोलंदाज तयार. हा चेंडू यावेळी मात्र फोर्स केलेला आहे. लॉंग ऑफ सीमारेश्वर क्षेत्ररक्षक, बॅक टू बॅक दुसरा फलंदाज, बॅक टू द डगआउट. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज आपण पाहतोय मोनिश जोशी नंतर. सुशांत बाद होतोय. न्यू बॅटर सूरज खेळपट्टीवर. चांगली गोलंदाजी गोलंदाज मनीष पाटील कडून. मोनिश इथे मात्र हॅट्रिकची संधी. ओ माय गॉड, मात्र हॅट्रिक आपण या ठिकाणी मिस करताना पाहतोय.
चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. एफर्ट केला असता तर झेल होऊ शकला असता आणि हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी मिळाली असती मोनिश पाटीलला. धावसंख्या 4ने पुढे सरकते सरकते धावसंख्या होती ती 14 धावा धावपलकावर लागलेले आहेत गावदी स्पोर्ट ओवली संघाच्या. आपण पाहतायत जरीमरी अलिमगर वर्सेस गावदी ओवली या दोन संघामध्ये सामना. 11 मिनिटं आतापर्यंत खर्च केलेले आहेत आपण. बॅकफूट पंच कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. जयेश पाटील खेळपट्टीवर आहेत. जयेशने किती चेंडू फेस केलेले? 6 चेंडू फेस केलेले आहेत आणि 6 चेंडूवर फक्त 6 धावा त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. हे चित्र खूप कमी वेळा जयेश पाटीलच्या बाबत बघायला मिळते, परंतु प्रत्येक सामना वेगळा असतो. नजर तर बसलेली आहे. इथून जयेश पाटील ट्रॅक बदलतोय स्वतःचा की बघायचंय, कारण मोठे फटके येऊन एक चांगली धावसंख्या गावदी स्पोर्ट ओवली संघाला उभारावी लागेल तरच जरीमरी अलिमगर संघासमोर त्यांचा टिकाव लागेल. गोलंदाज तयार. हा चेंडू फुलटॉस आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक, ओ हो, जबरदस्त क्षेत्ररक्षण. हे आहे मित्रांनो समर्पण. तुमच्या गावचे प्रेक्षक तुमचा खेळ पाहण्यासाठी अजून जागलेले आहेत आणि त्यांच्यासाठी नक्कीच त्यांच्या खुशीसाठी त्यांच्या आनंदासाठी तुम्हाला मैदानावर सर्व काही करायला लागते. इथे पाहतो आपण मिडॉनचा क्षेत्ररक्षक अगदी झोकून देताना स्वतःला चेंडूवर. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने धावसंख्या धावपलकावर लागलेली ती 16. आतापर्यंत 2 षटकांसाठी आपण 12 मिनिट घेतलेले आहेत. 2 मिनिटांचा तुम्हाला एक्स्ट्रा टाइम आहे अतिरिक्त, परंतु 17 मिनिटांच्या नंतर पॅनल्टीचा सामना करावा लागेल आणि पॅनल्टी असेल की तुम्हाला एक अतिरिक्त जो खेळाडू आहे क्षेत्ररक्षक तो 30 सर्कलमध्ये शेवटच्या षटकामध्ये घ्यावा लागेल. त्यासाठी नक्कीच प्रयत्न करा की हे षटक 17 मिनिटांच्या आत तुम्हाला पूर्ण करायचं आहे. लेट्स गो. जिल्हा परिषद केंद्रशाला एंड कडून मुकेश पाटील गोलंदाजीसाठी तयार होतोय. पहिले षटक हिमांशूने फेकलं होतं. हिमांशूच्या पहिल्या षटकामध्ये आल्या 9. 3 चेंडू पहिले डॉट जयेश पाटीलला काढले होते. त्यानंतर 2 चौकाराने त्याच्या गोलंदाजीवर 9 धावा आल्या. त्यानंतर मोनिश पाटील दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले होते मोनिश पाटीलने. इथे मात्र आपण पाहतोय की नक्कीच घुटना टेक तमाशा देख फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. डबल आली, मात्र डबलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर लागते ती 18. उद्या नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा शेड्यूल अगदी सकाळी 9 वाजता सुरू होईल. पहिला सामना असेल मीर स्पोर्ट भरोडी वर्सेस जय कालिका माता काळवार. दुसरा सामना जोशी विलेन भादवड वर्सेस स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेळी. चारही संघांना मी विनंती करेन की आपण वेळेवर पोहोचायचे. ओव्हर द विकेट गोलंदाज. हा जयेश पाटीलचा नक्कीच फॉर्म कुठे ना कुठे तो मिस करतोय. बॅटवर चेंडू व्यवस्थित येत नाही, मिडल ऑफ बॅट येत नाही, मोठे फटके त्याच्या बॅटमधून येत नाही. प्रेक्षकांना खूप त्याच्याकडून अपेक्षा लागलेली आणि अपेक्षा जेव्हा प्रेक्षकांच्या वाढतात तेव्हा दबाव असतो फलंदाजावर. इथे मात्र स्लोअर 1 चेंडू फुलर लेंथ, मात्र कुठे ना कुठे बॅटची इनर एज घेतली होती. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर लागलेली ती 19. तिसऱ्या षटकामध्ये जयेश पाटील खेळतोय आणि धावसंख्या धावपलकावर 19 आहे. हे चित्र खूप कमी वेळा पाहायला मिळतंय आणि मात्र आज ही घटना या ठिकाणी घडत आहे. त्यासाठी गोलंदाजांना 100% मार्क्स द्यावे लागतील. हिमांशू पाटील, मोनिश पाटील आणि सध्या मुकेश. इथे मात्र लाफ केलेला आहे, ताकदवर फटका फोर्स केला होता, चेंडू भिरकावून दिलेला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी.
डीप क्रीज मध्ये गेला होता फलंदाज. ताकद बघा किती झोकली होती, ताकदवर फटका. अगदी मिड नाईटला आपण पाहतोय बॅट्समन सूरजच्या बॅटमधून. सूरजने रात्रीचे तारे दाखवलेले आहेत गोलंदाजाला. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 25. क्या बात आहे. प्रेक्षक बघा, असे प्रेक्षक लाभणं खूप भाग्य लागतं मित्रांनो तुमच्या टीमसाठी. मुकेश पाटील हाफ ट्रॅकर चेंडूला भिरकावून दिलेले लॉंग लेग सीमारेषेकडे. झेल सुटतोय मात्र इथे सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. खरं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते परंतु नजर चेंडूवर नव्हती. पाहूया आपण कशा प्रकारे हा झेल सुटलेला आहे. इन स्विंग गोलंदाजी होती. हाफ ट्रॅकर थोडासा आतमध्ये येणारा, त्यानंतर दूर सीमारेषेवर आपण पाहिला झेल सुटलेला. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 26. या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया सागर पाटील किती मिनिट लागले या 3 षटकांना ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. शेवटचा चेंडू. हो, इथे मात्र चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. जयेश पाटीलचा क्लास दिसतोय या फटक्यामध्ये. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. यस, परफेक्ट 17 मिनिटांमध्ये 3 षटक पूर्ण केलेले आहेत. 2 मिनिटाचा जो अतिरिक्त टाइम दिला होता तो पूर्ण झालेला आहे. इथून मात्र लगेच आपण पुढच्या षटकाला सुरुवात करायची. परंतु हा फटका बघा, तुम्ही फटका जर बघितला असेल, इतर जर कोणी फलंदाज असता तर त्याने वाईट साठी हा चेंडू सोडून दिला असता. क्रीजच्या अगदी बाहेर चेंडू पडला होता पॉपिंग क्रीजच्या, आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की नक्कीच लॉब केला होता चेंडूला. ऑन द राईस खेळला होता. खरं तर फ्रंट फुटवर आल्यानंतर आपण पाहतोय हा फटका. षटकाराने धावसंख्या धावपलकावर लागली ती 32. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. मी नेहमीच म्हणतो की संदीप बागुल सर शेवटच्या षटकाला म्हणत असतात कोकवा कोकवीचं षटक, आणि या षटकामध्ये नेहमीच कोकवा कोकवी पाहायला मिळते. आपल्या आगरी भाषा मित्रांनो खूप मधुर आहे, खूप नक्कीच लय आहे तिला. प्रत्येक शब्दाचा जर विचार केला तर प्रत्येक शब्दामध्ये अगदी एक बाज आहे, एक रांगडा बाज दऱ्याखोऱ्यांचा, अगदी दगड पत्थर मीठ या सर्वांचा बाज आगरी भाषेमध्ये. शेवटचं षटक वेदर्श पाटील. इथे मात्र काय जबरदस्त जबरदस्त फटका. हाय इन दी एअर. चेंडू जातोय जातोय जातोय. सजनी चली साजन के घर. षटकार. पहिल्या षटकापासून अगदी नक्कीच संजय धुमाले याने आठवण करून दिली की कोकवा कोकवी पहिल्याच चेंडूपासून सुरू झालेली आहे, आणि या 6 धावाने धावसंख्या तब्बल 38 वर पोहोचते. बघूया आपण कशा प्रकारे हा षटकार. ओहो, काय जबरदस्त फटका होता. मी पाहतोय ना रेग्युलर क्रिकेटमध्ये क्रीजचा वापर अगदी परफेक्ट करत असतात. आमच्या 40+ जर विचार केला तर क्रीजपासून थोडंसं 1 फूट नक्कीच बाहेर असतात खेळाडू, खास करून फलंदाजी करताना. इथे 6 धावाने धावसंख्या धावपलकावर लागली ती 38. उद्या नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा महासंग्राम तुम्ही पाहणार आहेत याच मैदानात. ओव्हर द विकेट गोलंदाज वेदर्श. हा चेंडू चांगला होता. खरं तर चेंडू खेळण्यासाठी जी पोझिशन हवी होती ती पोझिशन निर्माण करता आली नव्हती फलंदाजाला. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर पोहोचली ती 39. 4 षटकात जयेश पाटील जास्तीत जास्त स्ट्राईक घेईल की सूरजने तर चांगली फलंदाजी केलेली आहे. सूरजच्या बॅटमधून 19 धावा धावपलकावर लागल्या 6 चेंडूमध्ये, आणि जयेश पाटील अगदी पहिल्या चेंडूपासून खेळतोय. 11 चेंडूमध्ये 16 धावा केलेल्या आहेत. अगदी मॅच घेऊन चालणं कशाला म्हणतात ते जयेश पाटीलने दाखवून दिलेले. सिंगल डबल्स, कधी डॉट, कधी षटकार.
शॉर्ट पिच चेंडू. येस, दिस इज अ जयेश पाटील क्लास. चेंडू जातोय सीमारेषा पार षटकारासाठी. घुटना टेक तमाशा देख. भिवंडी तालुक्यामध्ये एकमेव असा खेळाडू असेल जो डोफ्यामध्ये नक्कीच गार्ड वापरतो आणि डोफ्याचं संरक्षण करण्यासाठी खास हे स्वीपचे फटके खेळण्यासाठी गार्ड वापरत असतो. काय जबरदस्त फटका बघा. नक्कीच रिप्लाय आपल्यापर्यंत आहे, पाहू शकता. अगदी वारंवार पाहा असा हा फटका जबरदस्त. षटकाराने धावसंख्या धावपलकावर लागते ती 45-45. परेश काबूकर ही असे फटके कधी कधी मारण्याचा प्रयत्न करतो, मात्र 6 बॉल नंतर एखाद फटका असा त्याच्या बॅटमध्ये बदलू देतो वेदर्श पाटील. हाई फुलटॉस. इथेही मात्र त्याच आवेशात दिशा तीच आणि तोच रिजल्ट. षटकार. लेजंड क्रिकेटर जे असतात ना, खेळपट्टीवर किती डॉट झाले हे मायने नसतं, त्याला महत्त्व नसते. तो नक्कीच कुठून सुरुवात करेल, कितव्या चेंडूपासून नक्कीच आपल्या संघासाठी महत्त्वाच्या धावा करेल हे महत्त्वाचं असतं. इथे बघा शेवटचं षटक आहे. शेवटच्या 3ऱ्या आणि 4थ्या चेंडूवर बॅक टू बॅक 2 षटकार. इथे धावसंख्या धावफलकावर तब्बल 51 झालेली आहे. 50 पूर्ण झालेले आहेत ओवळी संघाच्या. वाट बॅटिंग जबरदस्त. आता मात्र फॉर्ममध्ये चाच पडत होता पहिल्या चेंडूपासून, परंतु कुठे ना कुठे जयेश पाटीलला थांबवणं खूप कठीण झालेलं आहे गोलंदाजाला. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि शेवटच्या 2 चेंडूवरही जयेश पाटीलकडून नक्कीच प्रयत्न केला जाईल. काय फिटनेस आहे या खेळाडूची. अगदी मूर्ती बघितली तर मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं हे व्यक्तिमत्व. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज वेदर्श पाटील. हाफ ट्रॅकर, परंतु चेंडू प्रॉपर बॅटवर नाही आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट डबल आली आणि या डबलच्या मदतीने धावसंख्या 53 वर पोहोचलेली आहे. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन भक्तिधाम डुंगे आणि जय सोनोई वडूनगर. आज मला वाटते वडूनगरच्या पाठीराख्यांना नक्की झोप नाही. कशी येईल झोप. त्यांचा संघ अगदी प्रत्येक सामन्यामध्ये चांगली कामगिरी करतो. क्रिकेट खेळताना मित्र हो, अगदी तन मन धन अर्पण करणं खूप महत्त्वाचं असतं. फुलटॉस आहे. इथेही मात्र चेंडू जातोय जातोय सीमा रेषा पार. शेवट आपण पाहतोय गोड झालेला. गावदेवी ओवळी संघासाठी षटकार. तर 60 धावा झालेल्या आहेत गावदेवी ओवळी संघाच्या. 59 झालेले आहेत आणि 60 धावांचं लक्ष जरीमरी अलिमगड संघासमोर आहे. पहिल्या 2 षटकात फक्त 16 धावा आलेल्या होत्या आणि त्यानंतर आपण पाहतोय की नंतरच्या 2 षटकात तब्बल 43 धावा कुटलेल्या आहेत. जयेश पाटील जबरदस्त बॅटिंग, त्यानंतर सूरज याच्या मार्फत जबरदस्त बॅटिंग. 36 आपण पाहू शकता हा स्कोअर कार्ड. 15 चेंडू 36 धावा. मोनिश लवकर बाद झाला. 2 चेंडूमध्ये 4 धावा केल्या. 0वर आज सुशांत बाद झाला. मात्र सूरजने जयेश पाटीलची चांगली साथ दिली. 6 चेंडूमध्ये 19 धावा केल्या. टॉस साठी आपण जाऊया. मी विनंती करेन गणेश पाटील आणि दीपक पाटील या दोन्ही मान्यवरांना, त्यानंतर निलेश पाटील आपणही या गणेश पाटील. भक्तिधाम डुंगे संघाचे कॅप्टन आपण
टॉस बॉक्समध्ये या. लेट नाईट आपण हा सामना पाहतोय. मित्र, आपण आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये आहोत. सुरेशजी बाळेमामा म्हात्रे, श्री सुमितजी म्हात्रे, श्री योगेशजी म्हात्रे, सुधीर म्हात्रे आणि रणधीरजी म्हात्रे यांना समर्पित हा टॉस बॉक्स. तर टॉसची ओळख करून देतो जय सोनाई आणि एका बाजूला बाळेमामा. तर कॉलिंग परेश काबूकर यांची असेल. सोनू आहे त्यांचं म्हणणं आहे. आणि इथेही पडले तिसऱ्यांदा सोनू आहे. आय थिंक दुसऱ्यांदा. येस गणेश दीपक, आपण मान्यवर कक्षामध्ये थांबा. टॉस परेश जिंकलेले 3 सामन्यामध्ये दुसऱ्यांदा. निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षण. तिसरी वेळ तुम्ही क्षेत्ररक्षण घेत आहे. काही बदल असेल संघामध्ये? काय नाही, हाय तो संघ आहे. पण याच्या आधी जे 5 बॉलला एक काहीतरी 2 रना पाहिजे होत्या आणि माझ्या बॅटला लागलं होतं की नाही लागलं होतं, पण त्याच्याबद्दल मी पंचांकडनं सॉरी बोलतो. चुका कुठे होतात असं वाटते तुम्हाला? कुठं चुका होतात नक्की, गोलंदाजीमध्ये की फलंदाजीमध्ये? ऑल ओव्हर परफॉर्म चांगला झाला आहे. आम्हाला असं वाटतं की 50पासून जास्त आम्ही रना चेस करू शकतो. असे बॅटिंग ऑर्डर आमच्याकडे आहे. पण एक संयमाने क्रिकेट खेळला पाहिजे. डुंगे संघ अगदी शेजारचा संघ आहे आणि डुंगे संघ विरुद्ध खेळताना नक्कीच मनात काय आहे, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? त्यांचा संघ खूपच भारी आहे. त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये 60+ मारल्या होत्या. त्यांना कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू 40च्या आतमध्ये. कधी त्यांच्याशी सामना झालेला तुमचा? नाही, प्रथमच झाला आहे. आणि एक चांगला सामना पाहायला मिळेल 100%. यस, आपल्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. तर मित्र, टॉस या ठिकाणी झालेले. परेश काबूकर MD स्पोर्ट सोनई वडूनगर संघाचे कॅप्टन टॉस जिंकलेले, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. बॅक टू कॉम्बॉक्स. सुबेल सामन्याकडे पुन्हा एकदा आपण वळतोय. 24 चेंडू 60 धावांची आवश्यकता. गवती स्पोर्ट ओवळी वर्सेस जरीमरी आलिमगर या 2 संघामध्ये सामना पाहत आहेत. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक हरकतमध्ये येतोय. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने आलिमगर संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा झाला. आणि नक्कीच या 24 चेंडूमध्ये 60 धावा होतील की नाही हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कॉम बॉक्समध्ये मात्र सज्ज होतात आमचे सहकारी समालोचक मित्र मोनिश पाटील, मॅम फ्रॉम अंबाडी. धन्यवाद. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. चालू असलेली मॅच एका बाजूने गावदेवी ओवळी आणि दुसऱ्या बाजूने आपण जरीमरी आलिमगर पाहतोय. हवेमध्ये फटका फसला. हिमांशू पाटीलचा विकेट धोक्यामध्ये होता, पण त्या दरम्यान धावा बनवल्या गेल्या. त्या दोन सलामीचे बॅटर्स आपण पाहिले. ज्या वेळेस टीम गावदेवी ओवळी संघ बॅटिंग करत होते त्यावेळेस पहा पहिल्या 2 षटकांकडे आपण फोकस करूयात. हिमांशू पाटील आणि मुनीश पाटीलचं षटक, ज्यामध्ये 9 आणि 7 धावा दिल्या गेल्यात. पहिल्या षटकात 9 विकेट लेस, दुसरं षटक 7 धावा 2 विकेट, पण तिसरा षटक आणि चौथं षटक 16 आणि 27 धावांचं हे महागडं.
पुढचाच बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा फटका फसला यावेळेस झेल आणखी एक सोडली जाते नाही ही चुकी घडली आहे कारण की हिमांशू पाटील सारख्या फलंदाजाचे झेल सोडणं कदाचित मॅच मध्ये समोरच्या संघाला पुनरागमन करून देण्यासारखं 60 धावा फळकावरती टार्गेट दिलं गेलं आणि या 60 धाव्यांचं टार्गेट पार करताना जर पाहिलं तर 4 चेंडूवरती 4 धावाही समीकरण पाहतं मैदानामध्ये ज्या पद्धतीने गावदेवी ओवळी संघाची जयेशने बॅटिंग केली होती तशाच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल आणि जयेशच्या समोर जर 7 बघितली गेली तर सूरजने अफलातून चौकार एक सिंगल एक षटकार एक सिंगल षटकार सिंगल अशा प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून आणि 19 वैयक्तिक त्याने बनवल्या होत्या गोलंदाज तयार साहिल आहे गोलंदाजीवरती चेंडू क्रमांक 5वा चेंडू यावेळेस पहा ऑप्शनच्या बाहेर पंचांचा इशारा वाईड चेंडू अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 1 ने देखील वाढेल धावसंख्या फळकावरती 1 ने वाढून जाऊन पोहोचली गेली टोटल 5 या आकड्यावरती 20 मध्ये 55 धावा अजून देखील बनवायच्यात रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता बॅटचा मिडल नाही करू शकला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची सांगता आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 5 चेंडूंचा खेळ समाप्त प्रति चेंडूच्या पाठीमागे 1-1च्या सरासरीने धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 5 या आकड्यावरती अशा प्रकारची स्थिती ज्यावेळेस टीम ओवळी संघ मैदानामध्ये होता त्यावेळेस देखील होती पण अंतिम 2 षटकांना विसरून चालणार नाही त्यामध्ये शेवटचं अंतिम षटक विदर्श पाटील महागडे ठरलेत पुढचाच बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता नाही कनेक्ट करू शकले चेंडूला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 60 धावेंचा पाठलाग करताना धावसंख्या फळकावरती आहेत टोटल 5 आता 18 मध्ये बनवायच्या आहेत धावा 55 म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे 18.33 अर्थात 19 धावा बनवाव्या लागतील जर टार्गेटच्या पाठीमागे पोहोचायचं तर यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत याच गावचा संघ अर्थात जय सोनूआई वडूनवगर संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर बघितलं गेलं तर आपल्याला संघ पाहायला मिळणार आहे डुंगे संघ भक्तिधाम डुंगे संघ असे 2 संघ एकामेकांसमोर लढणार आहात आणि त्यामध्ये नाणेफेकीचा कौल जर बघितलं गेलं तर टीम वडूनवगर संघाने जिंकलं आणि डिसिजन घेतलं बॉलिंग करण्याचं मागच्या 2 मॅच खूप सुंदर पद्धतीने आपण त्यांचा पाहिलं बॅटिंग चांगली चालू आहे गोलंदाजी चांगली चालू आहे त्यामुळे अपेक्षा देखील फार असतील त्यांच्याकडनं की या स्पर्धेमध्ये एक चांगली पुढे आगेकूच करतील एक चांगली वाटचाल करतील अपेक्षांचा तर एक डोंगर उभा राहिला आहे पण त्यात अपेक्षा पुऱ्या करताना जर पाहिलं तर टप्पे फारसे नाही आता 2 इथून टप्पे बाकी आहेत येणारा पुढचं मॅच आणि त्यानंतर त्याची पुढची मॅच पण चालू असलेल्या मॅचकडे वळतोय यावेळेस पहा हिमांशू पाटीलच्या बॅटमधनं फटका चांगला बॉल चाललाय सरळ ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रिजन मध्ये चौकाराकरिता हिमांशूच्या बॅटमधनं आला 4 धावा आणि याच चौकाराने धावसंख्या देखील फळकावरती वाढल्यात जाऊन पोहोचल्या गेला 9 या आकड्यावरती रिप्ले मध्ये पाहतोय ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता बॅटवरती कनेक्ट केला चेंडूला फारसं काही केलं नाही फक्त गॅप मध्ये पाठवलं आणि मग तिथे धावा बनवल्या गेल्या त्या टोटल 4 आणि 4 धावेने धावा फळकावरती आपण पाहतोय 9 या आकड्यावरती जिथे गोलंदाज षटक क्रमांक 2 घेऊन आपण पवनला पाहतोय हिमांशूच्या या आधी जर पाहिली गेली तर 2 झेल सोडला ज्यामध्ये एक अगदी सोपी झेल होती हा पहा हवेमध्ये फटका इथे देखील फसलाय आता क्षेत्ररक्षक पोहोचेल आणखी एक झेल सोडली गेली आहे आता शब्द देखील नाही आहेत कारण की एका फलंदाजाला 2 ते 3 जीवनदान देणं आणि त्याचबरोबर हिमांशू पाटील सारख्या फलंदाजाला पण दुसऱ्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं गेलं ना तर झेल सोडला जातात हा निगेटिव्ह पॉइंट आपण पॉझिटिव्ह पॉइंट पहा विकेट मिळवण्याची संधी देखील क्रिएट केली जाते हिमांशूच्या विपक्षामध्ये थोडासा का होईना पण त्याच्या अगेन्स्ट दबाव आलाय 3 झेल उडवल्या होत्या त्याच्या पुढचाच बॉल झेल सुटली आणि त्यानंतर आणखी एक झेल सोडली चौकार हा रिप्ले पहा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू प्रहार केला गेला त्याच्यावरती क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले
झेल जज करू शकले नाही आणि मग नंतर आलाय चौकार आणि चौकाराने धावसंख्या फळकावरती वाढला देखील जाऊन पोहोचल्या गेल्या टोटल 15 आकडावरती. 4 झेल ड्रॉप केल्या गेल्या, 4 जीवनदान. म्हणतात की संधी फार तुम्हाला येत नसते, पण आता हिमांशूला संधी 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे टोटल 4 संध्या मिळाल्यात. आता त्या संधींचं सोनं करावं लागेल, थोडंसं सावरावं लागेल स्वतःला. कारण की जर पाहिलं गेलं तर बघा धावा येतात, पण 4 संधी समोरच्या संघाला हिमांशूने दिल्या होत्या. सो तितकं कम्फर्टेबल नाहीये. आता सावरून स्वतःला कशा प्रकारे खेळतोय हे पाहावं लागेल. मॅच घेऊन जाणं इथून पॉसिबल होईल का हिमांशूला? पुढचाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. आता क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. यावेळेस देखील जज करू शकले नाही आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर दुसऱ्या धावेची कॉलिंग रनआउटची संधी आहे आणि फलंदाज प्रणवला माघारी परतावं लागेल. चार चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय एका विकेटच्या नुकसानवरती 16 आकड्यावरती नवीन बॅटर भविष्यला आपण पाहतोय. भविष पाटील आहेत इनॅट नंबर 3 पोझिशन वरती. वेदर्शला पाठीमागे ठेवलं गेलंय. वेदर्श बॅटिंग चांगली पाहिली वेदर्शच्या माध्यमातून आपण, पण गोलंदाजीवरती फार सारा स्ट्रगल करताना पाहिलंय. 27 जावा त्याच्या विपक्षामध्ये. या हंगामामध्ये आपण वेदर्शकडनं पाहिलं अशा प्रकारचं स्ट्रगल करताना. कारण की ज्या पद्धतीने आपण चर्चा करत होतो गोरसेच्या विपक्षामध्ये त्यावेळेस देखील वेदर्श होते. 6 चेंडू 14चं इक्वेशन, 2 खराब चेंडू त्याच्यावरती प्रहार केला गेला आणि मॅचचं समीकरण देखील त्यावेळेस बदललं होतं. हिमांशू यावेळेस पहा सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतो. यावेळेस क्षेत्ररक्षण फार जबरदस्त वेगाने पोहोचले चेंडूपर्यंत. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये जर बघितलं तर आपण सुशांतला पाहत होतो. हा पहा खूप चांगल्या पद्धतीने चेंडू लढवला आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव आणि याच एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 17 आकड्यावरती पाहतोय. आता 17चा खतरा कोणाला आहे हे देखील बघणं गरजेचं आहे. कारण की क्रिकेट विश्वामध्ये म्हणतात ना की 17 हा आकडा अशुभ म्हटलं जातं, पण मी म्हणेन की या 17 आकड्याने एक विश्वभरामध्ये सर्वात महत्वाचा खेळाडू किंवा सर्व विश्वाला आपल्या खेळीमध्ये सगळ्यांना आवडून घेणारा खेळाडू म्हणून दिला गेला तो म्हणजेच एबी डिव्हिलियर्स, एक महान खेळाडू तो 17 आकड्याचा. पण दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर त्याच्या देखील नशिबात एकही ट्रॉफी लागली नव्हती. मग वर्ल्ड कप मध्ये देखील फार प्रयत्न केले, IPL मध्ये देखील खेळताना आपण पाहिला, पण एकही ट्रॉफी त्याच्या नावावरती देखील नव्हती. म्हणूनच काय 17 खतरा देखील असू शकतो. यावेळेस पहा पुन्हा एकदा प्रयत्न केले. आता परिस्थिती तशीच आहे की तुम मारो हम छोड़ रहे. सुधार करावा लागेल. कारण की म्हणतात ना की चुकी करणं खऱ्या अर्थाने चुकी नसते, पण तुम्ही चुकीला वारंवार दर्शवत असाल तर मग ती चुकी नव्हे तर गुन्हा असतो. धावसंख्या 19 आहेत फळकावरती. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 मध्ये 19 जोडलात. 12 मध्ये धावा बनवायच्या आहेत 41. हा पहा इक्वेशन. 12 मध्ये 41 धावा बनवायच्यात. 20 धावा प्रति षटकाच्या पाठीमागे. 2 ते 3 मोठे फटके जोडावेच लागतील. कठीण पण मुश्किल म्हणता येणार नाही, कारण की हिमांशू अजून देखील मैदानामध्ये आणि त्याच्या 4 जेल सोडला ते देखील विसरून चालणार नाही. इथून मॅच हिमांशूने बनवली ना तर मी म्हणेन की पूर्णपणे क्षेत्ररक्षकांची चुकी, कारण की गोलंदाजाने त्यांचं काम केलं होतं. आणि गोलंदाजीवरती जतीन आपण पाहतो षटक क्रमांक 3 घेऊन एक चांगलं षटक. मॅच पूर्णपणे गावदेवी ओळी संघाच्या कंट्रोलमध्ये पाहू.
गोलंदाज तयार होत आहे. षटक क्रमांक 30 घेऊन जतीनला पण पाहतोय. गोलंदाजीवरती 12 चेंडू आणि 12 मध्ये 41 धावा बनवायच्यात. येणारे 6 चेंडू जतीन तयार होत आहे. पहिलाच बॉल लॉफ केलाय सरळ रेषेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे नाही, आता काही म्हणू शकत नाही आपण, कारण की एका खेळाडूला 5 जीवनदान. मग आता क्षेत्ररक्षकांकडनं चुकी होते की हिमांशू आपला नशीब आजमावतोय मैदानामध्ये, हा प्रश्नचिन्ह सर्वात मोठा आहे. हे प्रभु, ये क्या हो गया. ये मोये मोये हो रहा है. 11 मध्ये 39 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. एका खेळाडूला यापेक्षा अधिक काय हवंय, यापेक्षा अधिक किती जीवनदान हवं आहे. 21 धावा फळकावरती. वेळ वाचवण्याचा प्रयत्न करत चला. गोलंदाज तयार. पुढचा बॉल हवेमध्ये. इथे देखील फटका चांगला नाहीये. एकदा हिमांशीवरती आपण फोकस करूया चेहरा, कारण की त्याच्या चेहऱ्यावरती देखील एक वेगळं स्मित अशा आपण पाहतोय. हे प्रभु, हे हरिनाम जगन्नाथम प्रेमानम, ये क्या हो गया, क्या हो रहा है. बार बार वही हम देख रहे हैं. टोटल किती झेल सोडलात कळवा. 6 झेल सोडलात. 7 झेल सोडलात. बघा ओळी संघाच्या आता क्षेत्ररक्षक देखील सांगतात का आम्ही 7 झेल सोडलात. नक्कीच गोपाल रमेशचा रेकॉर्ड मोडला गेलाय. त्याच्या 6 झेल सोडल्या होत्या, इथे 7 झेल सोडलात. बोलो तयार. पुढचाच बॉल इथे लॉफ केलाय आणि हा चेंडू निघून जाईल सरळ 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 सीमा रेषा बाहेर. षटकार. नऊ मध्ये 31 बनवायच्यात. 9-31. बघा झेल सोडला जातात पण 60 धाव्यांचा वण आहे, म्हणून आता जर बघितलं गेलं तर टीम ओवली संघ अजून देखील मैदानामध्ये एका चांगल्या पोझिशन वरती आहे. पण हे टार्गेट कमी जर असतं ना तर कदाचित या 6-7 झेल फार मागण्या ठरल्या असत्या. 7 झेल त्यामध्ये बघितलं गेलं तर जवळजवळ 14 धावा एक्स्ट्रा दिला गेल्यात. ही परिस्थिती वेगळी असती. ओवली संघाला बघा इथून पुढे वाटचाल करायची असेल तर किंवा यानंतर पुढच्या स्पर्धेमध्ये देखील तुम्हाला एक चांगला खेळ करायचा असेल तर या चुका सुधाराव्या लागतील. एक मजाकची गोष्ट जर बाजूला ठेवली ना तर या गोष्टी तुम्हाला नियंत्रणामध्ये आणाव्या लागतील, कारण की अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण घेऊन तुम्ही येणाऱ्या पुढच्या स्पर्धेमध्ये वाटचाल जेव्हा कराल तर कदाचित तुम्हाला एक कठीण ठरू शकतं. पुढचाच बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय. षटकाराच्या पाठोपाठ हिमांशूच्या बॅटमधनं चौकार आलाय आणि आता मॅच मध्ये आगाज केलं जातं, वन केलं जातं. हिमांशू आता या मॅचला अंत करेल का. ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियन लाबुशेन खेळाडूला म्हणतात ना की या जगातील सर्वात लकी खेळाडू, कारण की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर बघितलं गेला तर सर्वाधिक जीवनदान कोणाला मिळाले तर ऑस्ट्रेलियाचा लाबुशेनला. आणि त्याच पद्धतीने मी म्हणेन की आज भिवंडी ग्रामीणमध्ये सर्वात जास्त जीवनदान मिळालेत हिमांशू पाटीलला. हा देखील सर्वाधिक लकी खेळाडू म्हणून आता ओळखावं लागेल याला देखील. 7 झेल सोडला गेला. 8 मध्ये बनवायच्या 27 धावा. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. या 2 चेंडूवरती हिमांशूच्या बॅटमधनं जर 2 मोठे फटके आले तर मी म्हणेन की मॅच पूर्णपणे बनेल.
सतीश चौधरी यांच्याकडनं पारितोषिक आलंय. जयेश पाटील अँड टीम जर ही मॅच जिंकतायत तर सर्व खेळाडूंना एक मेजवानी असणार आहे. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू 7 आरडी ढाब्यावरती. 7 मध्ये बनवायच्या 27 जावा. आता शेवटचा अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज जतीन तयार. इथे एक मोठा फटका गरजेचा आणि यावेळेस पहा लॉफ केलंय. बॉल चाललाय हवेमध्ये आणि आता स्वतः तिथे कोण आहे तर जयेश पाटील. जो किसी को मुमकिन नहीं है वो जयेश पाटिल को मुमकिन है आणि नामुमकिन को भी मुमकिन कर दिखाने का हौसला जयेश पाटिल के अंदर है. विकेट मिळवलाय. अखेर हिमांशूला माघारी परतावायला लागतं. चला 6 मध्ये बनवायचे 27 जावा. अजून देखील मॅच आहे. विसरून चालणार नाही. वेदर्श पाटीलच्या विपक्षामध्ये शेवटच्या अंतिम षटकामध्ये 27 जावा आल्या होत्या. इथे देखील 27 जावा बनवायच्या आहेत आणि नवीन बॅटर वेदर्श पाटील. पण वेदर्श नॉन स्ट्रायकर एंडला. स्ट्रायकर एंडला आपण भावेश पाटीलला पाहतोय. 6 मध्ये 27 जावा बनवायच्या आहेत. गोलंदाजीवरती आपण प्रेक्षितला पाहतोय. पहिलाच बॉल. हो हो बॉल सरळ निघून चाललाय. सीमा रेषा बाहेर. बिग इट. इट्स अ कडक. हा षटकार इतका लांब मारलाय मी म्हणेन काय हा षटकार नव्हे तर हा दस्सा आहे. फार लांब चेंडू गेलाय. कदाचित हा चेंडू मिळणार सुद्धा नाही. 5 मध्ये 21 बनवायच्यात. मॅच गरम होत चालली आहे. 1 ते 2 मोठे फटके अजून आले तर मग मॅच मधली रंगत अगदी वेगळी असेल. कारण मॅच अशा प्रकारची रंगतदार मोमेंट वरती जाऊन पोहोचली आहे ना. अजून 1-2 मोठे फटके जर आले तर मग आणखी मजा वाढेल. या मॅच मधली आणखी गरमी वाढेल आणि प्रेक्षक वर्ग तेच एक्सपेक्ट करतायत की मॅच थोडीशी कडक व्हावी. यस मॅच कोणीही जिंको फक्त मजा यायला पाहिजे. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. जयेश पाटील आहे तिथे. चुकी होणार नाही. झेल टिपली जाईल. चला विकेट डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश पाटील जर बघितलं गेलं तर तिथे चेंडूला झेल टिपली देखील आणि त्यानंतर सांगितलं देखील की 7 झेल कशा सुटल्या होत्या ते दाखवलं देखील त्याने. हे आपण रिॲक्शन पाहूयात. रिप्ले मध्ये पहा. आपण जेपीला पाहतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला. जयेश पाटील झेल टिपली गेली आणि त्यानंतर मागच्या ज्या 7 झेल सुटल्या त्या सगळं काही दाखवलं गेलं. ही रिॲक्शन होती आणि मग त्यानंतर खेळाडू कक्ष अलीमगरच्या त्यांना सांगितलं की या चुका आमच्याकडनं घडल्या होत्या. ती चुकी मी आता सुधार करतोय. माझ्या हातनं चुकी होणं मुश्किल आहे. आणि ज्यावेळेस हिमांशूची झेल जयेशने पकडली कदाचित ती देखील सुटली असती तर मी असंच म्हटलं असतं की तेरी भी चूप आणि मेरी भी चूप. आता काहीच बोलू शकत नाही. हा पण मजा एक वेगळी आहे.
अशा प्रकारच्या मॅच झाल्या पाहिजेत. रात्रीचा क्रिकेट आपण पाहतोय, झोपलेले प्रेक्षक वर्ग देखील उठलेत, आनंद घेत आहेत की मैदानामध्ये काय चालू आहे. पुढचाच बॉल शरीरावरती जाऊन अदळला गेला. आय थिंक सो टीम ओवळी संघाला कॉन्फिडन्स असावा की या धावा आम्ही डिफेंड करू शकतो. कदाचित हे नाट्यमय दृश्य दाखवलं गेलं. 3 चेंडूमध्ये आता 20 धावा बनवायच्या आहेत. 3 लगातार षटकार जोडले गेले तरी पण 2 धाव्यांची उणीव इथून भासेल. गोलंदाज तयार. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आहे. आणखी एक दमदार षटकार. दोन मध्ये आता बनवायच्या आहेत 14 धावा. गोलंदाज तयार होत आहे. येणारा पुढचा चेंडू स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता पण इथे आला डॉट बॉल. निर्धाव चेंडू आहे आणि आता 1 मध्ये धावा बनवायच्या 14. चला नेक्स्ट मॅच टीम वडूनवगर आणि विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत डुंगे संघ. दोन्ही संघांना दिवस शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. एक चांगला खेळ दाखवा. या मैदानावरती इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करा प्रत्येक प्रेक्षक वर्गाला. शेवटचा अंतिम चेंडू आला डॉट आणि तदनंतर मॅच मध्ये इथे कब्जा केला जाते. टीम गावदेवी ओवळी संघाचा विजयाचा परचम. थांबा अजून सस्पेन्स आहे. वाईट चेंडू. एक चेंडू मध्ये बनवायच्या 13. शेवटचा अंतिम चेंडू आणि चेंडू पाठवलाय सरळ 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 सीमा रेषा बाहेर. षटकार. 6 धावा. चला मॅच इथे 60 धाव्यांचा पाठलाग करताना 53 धावा बनवल्या गेल्या. 7 धावा 7 नव्हे तर 6 धाव्यांनी टीम गावदेवी ओवळी संघ ही मॅच जिंकते आणि मग ती 6 धावेची उणीव ही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बघा मॅच कुठे पोहोचली होती. 60 धाव्यांचा पाठलाग करताना शेवटच्या